सर, सुस्वागतम. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर मिलिंद भावसार सर. खरं तर वाशिम जिल्ह्यातील मोजक्या नामांकित प्रतिथयश इंजिनियरमध्ये सरांची गणना होते. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकल्पांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. माझ्या मते 3,500 पेक्षा जास्त प्रकल्पची अतिशय उत्तमरित्या निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण विदर्भासाठी अर्थात वाशिमकरांसाठी सुद्धा की अयोध्यामध्ये सुद्धा त्यांचा एक आता मोठा प्रकल्प येत आहे. त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या असलेल्या सगळ्या अचिव्हमेंट्स बद्दल, अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. या सगळ्या प्रवासांबद्दल आज आम्ही तुमच्याशी चर्चा करणार आहे. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आयकॉन स्टीलचा असा आहे ज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात आपल्यासारखे जे तज्ज्ञ व्यक्ती गेले अनेक वर्षांपासून काम करतायत, त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा व्हावी, त्यांच्या अनुभवांबद्दल अजून जाणून घ्यावं आणि या चर्चेतून काहीतरी सकारात्मक गोष्टी बाहेर निघाव्यात, या सगळ्यासाठी हे व्यासपीठ आहे. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये स्वागत आहे. आणि अर्थात पहिला प्रश्न आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचा, कारण बऱ्याचदा सर असं होतं की आपण जेव्हा आमच्यासारखी पुढची पिढी असते ती जेव्हा त्या पर्वताकडे बघते तेव्हा फक्त त्याचं शिखर दिसतं, पण ज्या पायऱ्यांवरून तिथपर्यंत पोहोचलेलं असते व्यक्ती ते दिसत नाही. सो आम्हाला त्या पायऱ्या सोबत हा प्रवास तुमच्यासोबत सुरू करायचा आहे. सो पहिल्यांदा आधी आम्हाला सांगाल तुमचं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? फ्रँकली टू से सर, माझं नेटिव्ह म्हणजे माझा बर्थ जो झाला आहे नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये मालेगाव या शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे. मालेगावमध्येच मी 12th स्टँडर्डपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. घरची परिस्थिती जे आपण म्हणू, एक फॅमिली स्ट्रक्चर म्हटलं तर मला 4 मोठ्या बहिणी आहेत आणि मी आणि एक माझा छोटा भाऊ आहे. घरची परिस्थिती त्यावेळेस खूप एकदम साधारण कुटुंब होतं की जेणेकरून एक चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा चांगल्या कुठल्या याच्यामध्ये आपण जाऊन एज्युकेशन घेऊ शकू, प्रत्येक चाइल्डला ते आमच्या पॅरेंट्सकडनं ते पॉसिबल नव्हतं. बरोबर. लहानपणापासूनच ज्यावेळेस आपण जसं जसं घडत होतो, जसं जसं समजायला लागलं 4थी 5वी पासून, तर एक आजूबाजूला वेगवेगळी बांधकामं पाहून असं त्याचं खूप कुतूहल वाटायचं. त्यावेळेस मग साईटवर येणारे जे कोणी इंजिनियर्स पाहायचो, त्या इंजिनियर्सच्या डोक्यांमध्ये असलेली ती हेल्मेट्स पाहायचो, सेफ्टी मेजर्स म्हणून आपण जे आज वापरतोय, तर असं वाटायचं भविष्यात मला पण असं बनायचंय काहीतरी. आणि त्याला थोडंसं पाठबळ असंही मिळालं की माझी आई, जिने सर्व आमचं कुटुंबाचं नेतृत्व घेतलं. आमच्या वडिलांना एक कॉजमुळे ते अनेबल टू अर्न झाले, त्यामुळे आईने आमचं पूर्ण पालन पोषण केलं. आई माझी 5 वर्ष रोज ह्या डेली वेजेसवर कमीत कमी 8 वर्ष मालेगाव महानगरपालिकेत जॉब केला तिने आणि आम्ही 5-6 भावंडांना तिने ग्रो केलं. तर तो स्ट्रगल हा आम्ही लहानपणीपासून पाहिलेला आहे. आणि ती सुद्धा ज्यावेळेस कॉर्पोरेशनला काम करत होती तर तिलाही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वर्किंग करावं लागत होतं. बरेच कालावधी तिचा बांधकाम ह्या विभागात सुद्धा तिने घालवला आणि तिथं जे कोणी इंजिनियर स्टाफ असतील काय असतील तर तिच्या मनातही ते नेहमी स्वप्न असायचं की माझ्या मुलांना पण मी असं घडवू शकेल का, की माझे मुलं पण असे बांधकाम तज्ज्ञ म्हणून किंवा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मला घडवता येतील का. तर आईची ती खूप सुप्त इच्छा होती. ऍक्च्युली 12वीचं एज्युकेशन केल्यानंतर नक्कीच मला डिग्री कोर्सकडे जाण्याची ही संधी होती, पण जी काय मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक जी अडचण असल्यामुळे, वाशिम हे माझं मामाचं गाव आहे. वाशिम मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सहज अर्ज केला होता आणि मला डायरेक्ट सेकंड इयरला इकडे नंबर पण लागला. राहण्याची आणि खाण्याची कुठलीही इकडे आपल्याला पैसे चार्ज लागणार नाही, त्या हिशोबाने मग मला इकडे वाशिमला मी शिफ्ट झालो. मामांकडेच मी 1990ला डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन झाली माझी. 91ला आय थिंक मी डिप्लोमा 3rd इयरला असताना नगर परिषद वाशिम मध्ये डेली वेजवर मी सुद्धा कामाला लागलो. 40 रुपीज पर डे मला त्यावेळेस तिथं मिळत होता. शिक्षण आणि जॉब हे दोन्ही मी सायमल्टेनियस 1.5 वर्ष जवळपास सेकंड इयरला असताना 6 महिन्यातच मला जॉब सुद्धा लागला होता. तर जो माझा 1.5 वर्षाचा नंतरचा जो कालावधी मी जॉब आणि शिक्षण हे दोन्ही सोबत सोबत पूर्ण केले. आणि शिक्षण म्हणजे डिप्लोमा ही एक पदविका मिळेपर्यंत माझे वाशिम शहरामध्ये कमीत कमी 8 ते 10 कन्स्ट्रक्शन साईट पर्सनल माझे जे सुपरविजन केलेले आहेत ते हे तयार झालेले होते. नगर परिषद मध्ये मी डेली बेसिसवर 40 रुपीज रोजावर मी तिथं जॉब करत होतो ऍज ए B&C इंजिनियर, म्हणजे बांधकाम विभागात म्हणा, पाणी पुरवठा विभागात, या सगळ्या विविध डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होतो.
त्यानंतर मग आता डिप्लोमा पासआउट झालं तर माझ्यासमोर दोनच पर्याय होते. एक तर मूळ गावी परत जाणे किंवा मग कुठल्या तरी नोकरीच्या शोधात राहणे. पण त्यावेळेस मला असं जाणवलं की बा वाशिम हे शहर म्हणजे त्यावेळेस आज आपण शहर म्हणतोय पण त्यावेळेस हे अत्यंत छोटं गाव होतं, कसबा म्हणूया आपण याला. तर ह्या गावाला डेव्हलप करणे हा खूप मोठा स्कोप आहे. आणि विधिलिखित काही गोष्टी असतील मला माहिती नाही, पण माझं मन काही इथून वाशिमवरून परत आपल्या स्वतःच्या गावाकडे जाण्यासाठी तयार झालं नाही. आणि मग मी वाशिममध्येच राहण्याचा निर्णय घेतला, कारण की तसंही फार मोठं माझ्या पुढे दुसरीकडे काही भविष्य नव्हतं. त्यामुळे मी इथंच सर्व्हाइव्ह करायचं आणि इथंच सेटल होण्याचं ठरवलं. सुरुवात ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस सिव्हिल इंजिनियर ही कन्सेप्टच 90s मध्ये ही कन्सेप्टच वाशिम मध्ये नव्हती. मोस्टली 2-3 इंजिनियर जे खूप सिनियर होते ते फक्त प्रॅक्टिसिंग होते. आणि त्यावेळेस पूर्ण जे बांधकाम असेल नकाशांसहित हे कॉन्ट्रॅक्टर लोक जसं रेगोट्या मारून दाखवतील तसे लोक घरं बांधत होते. तर त्यावेळेस आम्ही लोकांना लिटरेट करत होतो की नाही तुम्ही असं बांधलं पाहिजे, तुम्ही तसं. तर सुरुवातीचे 2-3 वर्ष तर आम्ही ट्रायल अँड एरर बेसिसवर म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सोडूनच द्या, पण आपण तिथं काहीतरी अजून स्वतःची एनर्जी लावण्यासाठी काय करता येईल या बेसिसवर आम्ही तिथं वाशिम मध्ये सुरुवातीला कामं केलेले आहेत. आणि तशी जी सुरुवात होत गेली तर काही कलिग्स पण जुळले सोबत आम्ही काही पार्टनरशिप मध्येही सुरुवातीला कामं केली. कालांतराने वेगळे पण झालो आणि आज जवळपास 32 इयर्स एज ऑफ जर्नीमध्ये आपण खूप सारे वाशिम मध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळे मध्ये रेसिडेन्शियल असतील, कमर्शियल असतील, हॉस्पिटल्स असतील, मल्टी फॅमिली हाऊसेस असतील, टाउनशिप्स प्रोजेक्ट असतील, किंवा आता आपण दानिश एम्पायर सारखे एक मल्टी युटिलिटी एक कमर्शियल हब समजू, असे अनेक पद्धतीचे प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि तोच एक्सपिरियन्स मला असं वाटतं की आज ह्या म्हणजे स्थितीवर पोहोचताना माझ्या मनात ही खात्री नक्की आहे की जो दिवस मी पहिल्या दिवशी जगत होतो, जी उत्कंठा कामाच्या प्रती किंवा ते काम करण्यासाठी जी जिद्द माझी ही डे 1ला होती, ती जिद्द आजही माझ्यामध्ये कायम आहे. आणि मला वाटते शेवटी यशाचं गमक हे कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचं तेच असायला हवं की आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस मला आता सगळं झालेलं आहे त्यामुळे आता मी कसंही केलं तर चालेल अशातला हा विषय नाहीये. ही एंडलेस प्रोसेस आहे. आपण रोज याच्यात भरपूर काही शिकू शकतो. सांगायचं झालं तर आम्ही 90s मध्ये ज्यावेळेस वर्क करत होतो त्यावेळेस एखादा क्लायंट जर आला तर त्याला आम्ही बोर्ड अँड ड्राफ्टिंग टेबल घेऊन रात्र बसून त्याला 2-3 ऑप्शन्स स्केचअप करून दाखवत होतो की आपण आता असं प्लॅन करूया का, किंवा वेगवेगळे ऑप्शन त्याला दाखवत होतो. त्याच्यानंतर मग आम्ही कॉम्प्युटर क्षेत्राकडे वळलो तर आज आम्ही त्याला स्वतःला पण आपण त्याच्यासोबत अपडेट केलेलं आहे. टेक्नॉलॉजीला आपण जर टच मध्ये राहिलो, जे काय नवीन आता मार्केटमध्ये येत आहे त्यासोबत जर आपण स्वतःला मोल्ड केलं तर आपण नक्कीच आपला विकास आणि आपलं विजन हे एक्सपांड होण्यासाठी खूप मदत होते. त्यानुसार सर हा प्रवास आहे मात्र खरंच मला असं वाटतं हा प्रवास 30-35 वर्षांचा आहे आणि तो असा 3-3.5 मिनिटात सांगण्यासारखा नाहीये. मलाही जाणवत आहे, कारण इतके अनुभव, इतके वेगवेगळ्या प्रकारची लोक, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प तुम्ही हाताळलेले आहेत. आता या सगळ्यांमध्ये तुकड्यांमध्ये बोलू, सो पुन्हा एकदा तो आपल्याला सगळ्याचा रिव्ह्यू मिळेल. या सगळ्यात तुम्ही आता जाता एक शब्द उच्चारला, तो म्हणजे तंत्रज्ञान बदलते. तुम्ही हा मागचा 2-3 दशकांचा काळ बघितलेला आहे ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने बदललंय. बरं, हे फील्ड क्रिएटिव्ह आहे. तुम्ही आता सांगितलं की 2-3 प्लॅन तुम्ही एका वेळेला देत होता क्लायंटला की तुला बघ कुठला आवडतंय. तर अशा वेळेला त्या तंत्रज्ञानाचा किती फायदा या सगळ्या कामात आपल्या होतो? नाही, आज तर मी म्हणेल की तंत्रज्ञानाशिवाय माणूस अपूर्ण आहे. बरोबर. कारण की आपण जे आज एवढं स्पीडी वर्क करतोय तर ते फक्त आणि शक्य आपण तंत्रज्ञानामुळेच आहे. आणि जेवढे नवीन काही आता याच्यात डिझायनिंग मध्ये सॉफ्टवेअर्स असतील किंवा वर्किंग मध्ये जे काही नवीन प्रॉडक्ट्स अपग्रेडेड क्वालिटी सहित जे अवेलेबल होतात आहेत मार्केटमध्ये, त्याला आपण अडॉप्ट केलं तरच आपण इथून पुढे त्याच्यामध्ये वेगळेपणा किंवा अजून त्याच्यात काय जास्तीत जास्त चांगलं देऊ शकतो हे तेव्हाच कळू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाशी तर आपण निगडीत असलंच पाहिजे. आणि डे टू डे काय चेंजेस होतात आहेत सर्व क्षेत्रामध्ये. जसं आपल्या क्षेत्रामध्ये स्टीलमध्ये सुद्धा आपण पहिले माइल्ड स्टीलच फक्त होतं, त्याच्यानंतर टॉर्क स्टील आलं, आता पूर्ण आपलं TMT सरिया किंवा आता 500D 550D आपण हे जे घेतो तर याच्यात डिफरन्सेस काय, स्टील आहे, पण हे जे सगळे आता याच्यात जे चेंजेस झाले टेक्नॉलॉजी जे आल्या तर याच्यामध्ये आपल्याला कन्झम्पशन ऑफ स्टील जे आहे त्याच्यामध्ये वेट मध्ये पण आपल्याला बराच फरक पडतो आहे. स्टील सेव्हिंग होत आहे, कॉस्ट मध्ये पण त्याचा खूप मोठा फरक पडतोय. तर नक्कीच आपण टेक्नॉलॉजीचा वापर हा केलाच पाहिजे. टेक्नॉलॉजी माणसाला
नेहमी मदतच करणार की तो अजून अजून कसं एक पुढे जाऊ शकतो यासाठी मदत करणार. खरं तर तुम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारणं चुकीचं आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इतका मोठा आहे, पण तरी असं वाटतं का की आता हे नवीन शिकलं पाहिजे किंवा ह्यातली टेक्नॉलॉजी, यातला एखादा छोटा कोर्स किंवा असं काही केलं पाहिजे, अरे हे आता नवीन चाललंय सध्या, जसं AI आता येते, असं काही वाटतं कधी की अरे अजून माझं शिकायचं राहिलंय काहीतरी? येस, डेफिनेटली सर. आता मी मोठ्या शहरांमध्ये ज्यावेळेसही जातो तिथं मला जे दिसतंय की 1 वर्षामध्ये हायराईज बिल्डिंग पूर्ण उभ्या राहतात. जेव्हा की आम्ही आमच्या इकडं लोकलला वर्किंग करताना 1 वर्षात आम्ही जास्तीत जास्त 5 स्टोरी बिल्डिंग कम्प्लीट करू शकतो. पण ज्यावेळेस आता मोठ्या शहरात जातो तर तिथं माय1 टेक्नॉलॉजी आता पूर्ण यूज होते. त्याच्यामुळे काय होतं की स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन हे खूप फास्ट झालंय. बरोबर. त्याच्यानंतर आता प्री स्ट्रेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्लॅब असेल, बीम्स असतील हे मिळत आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन ऑफ स्टील अँड कॉन्क्रीट ह्या पद्धतीचे स्ट्रक्चर्स आहेत. तर मला नक्की अजून वाटतंय की मी त्या पद्धती याच्यामध्ये थोडंसं नॉलेज अजून मला गेन करणं बाकी आहे. विद्यार्थी दशा संपलेली नाही, संपणं ती एंडलेस आहे सर, ती कधीच संपणारही नाही. तुम्ही मीच नाही, पण ज्या ज्या क्षेत्रातले जे कोणी व्यक्ती असतील तुम्ही त्यांचं कधीही मनोगत घेतलं तर आपल्याला शेवटी हेच जाणेल की त्या माणसाला त्याच्या त्या लेवलला खूप अचीव केल्यानंतर स्वतःला प्रति हेच जाणवते की अजून मला खूप काही शिकायचं राहिलेलं आहे, मला खूप काही कळलेलं आहे असं म्हणणारा व्यक्ती मला नाही वाटत. किंवा त्याची ग्रोथ तिथंच संपते असं मला वाटतं, की जो म्हणाला की आता मला सगळं यायला लागलंय तर त्याची ग्रोथ संपलीच म्हणजे तिथं असं आहे. तशी उदाहरणही भरपूर आहेत ना. पुन्हा आणखी एक मुद्दा, पुन्हा कन्स्ट्रक्शनवर तुम्ही हजारो कन्स्ट्रक्शनचा तुम्हाला अनुभव आहे म्हणून, की अकुशल कामगार हा ह्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा अनस्किल्ड लेबर. तर अनस्किल्ड लेबर वापरणं किंवा अकुशल कामगार वापरणं कितपत धोकादायक आहे? जसं की आपण धोकादायक असं जर कंपॅरिझन करायचं ठरवलं होतं, एखादा हार्ट अटॅक असलेल्या पेशंटला आपण कुठल्या तरी एखाद्या कंपाऊंडरच्या मार्गदर्शनाखाली रिकव्हर करण्याचा प्रयत्न करू असं ठरेल. कारण की स्किल्ड लेबर आणि स्किल्ड मशिनरी आज जे आपण वर्क करतोय, स्किल्ड लेबर हा खूप जास्त महत्वाचा घटक आहे. आणि मी तर आवाहन करेल की कॉस्टिंगसाठी किंवा कुठल्याही याच्यासाठी माझ्या मित्रांनी जे कोणी या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी अनस्किल्ड लेवलला प्रमोट करून कधीही वर्क करू नये. कारण की पुढे आन्सरेबल पण आपण आहे. जे आज आपण करतोय, कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एक मीडिया आहोत. त्याचं स्वप्न आपण पूर्ण करताना आपण त्याच्यामध्ये कुठेतरी डिफेक्ट ठेवणं ही आपल्यातर्फे झालेली नक्कीच चूक असेल. त्यामुळे स्किल्ड लेबर हा तर महत्वाचा घटक आहेच. आणि त्याच्यासाठी आपल्यासारखे जे कंपनीज आहेत यांच्यातर्फे जे सेमिनार्स होतात त्यामार्फत आता बऱ्यापैकी स्किल्ड लेबर अवेलेबल पण होत आहेत. पहिले सुरुवातीला त्याबद्दल खूप आम्हाला त्रास होता, पण नाउअडेज आता भरपूर अवेलेबल आहेत. दुसरं, एखादं कन्स्ट्रक्शन लाईफ लॉंग जास्त टिकण्यासाठी किंवा त्याची ड्युरेबिलिटी जास्त वाढण्यासाठी प्लॅन अतिशय महत्वाचा असतो. तर या प्लॅनिंगचं महत्व तुम्ही काय सांगाल तुमच्या शब्दात? सर, एक बेसिकली मी पाहिलंय की ग्रीडमध्ये जे आपण स्ट्रक्चर डिझाईन करतो, प्लॅनिंग जे करतो, ज्याचं आपण ज्यावेळेस प्लॅन केल्यानंतर ज्यावेळेस त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करण्यासाठी घेतो, ते जर स्ट्रक्चर आपलं पूर्ण ग्रीडमध्ये बसत असेल तर त्या स्ट्रक्चरला लाईफ आणि स्टील कन्झम्पशन, लेस स्टील कन्झम्पशन या दोन गोष्टीचा खूप फायदा होतो. आपण वेगळे वेगळे शेप्स देऊन त्याला आपण कुठल्याही प्रकारे त्याला आपण हे करू शकतो. आपल्याला जो काय एस्थेटिक व्ह्यू पाहिजे असेल, जे काही इलिव्हेशन पाहिजे असेल ते आपण मिळवू शकतो. पण ग्रीडमध्ये जर आपण प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार स्ट्रक्चर डिझाईन केलं तर नक्कीच त्याची लाईफ वाढण्यासाठी त्याचा खूप मदत होते आणि अर्थक्वेक रेजिस्टन्स वगैरे त्याला खूप मदत होते. बरोबर. सर, तुम्ही आपण मगाशीच बोलत होतो अफोर्डेबल हाऊसिंग किंवा त्याला लो कॉस्ट हाऊसिंग म्हणू असं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप कॉन्ट्रीब्युशन ऑलरेडी केलेलं आहे. तर हे लो कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन करताना कायम क्लायंटचं, रेसिडेन्शियल पर्टिक्युलरली, एक नेहमीचा शब्द असतो की बजेट कमी आहे. तर हे बजेट पण हवं असतं आणि चांगलं काम पण हवं असतं. तर या दोन्हीचं समीकरण कसं काय तुम्ही घालता, काय टिप्स तुम्ही द्याल? बजेट हाऊसिंगच्या हिशोबात आता मी नेमकाच वाशिमला एक वृंदावन नगरी म्हणून एक प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे. मी तिथं 13 लाखात 1 BHK आणि 16 लाखात 2 BHK लोकांना पोझिशन दिलेले आहे. आणि कुठलंही ग्रेड तिथं आपलं जे काय मटेरियल यूज झालेलं आहे पूर्णपणे आपण जे आज आपण नॉर्म्स मध्ये जर पाहिलं तर सबग्रेड मटेरियल तिथं कुठलंच यूज झालेलं नाहीये. आणि त्या याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट अम्युनिटीज पण काय देता येईल, लॉंग लास्टिंग वर्कमनशिप असेल, मटेरियल असेल, याच्यासाठी पूर्ण प्रिकॉशन्स आपण. तर बजेट ॲज सच आपण कमी करू शकतो, पण एकदम त्याला
खूप जास्त बजेट कमी करण्यासाठी बिलो द स्टँडर्ड जाऊन मटेरियल वापरणे इट इज नॉट ऍडव्हिजिबल. बरोबर बरोबर. तर त्यानुसार आपण त्याचं साईजेस ऑफ रूम्स मध्ये म्हणा किंवा ज्या काही अजून इतर गोष्टी असतील, जसं काही लक्झरी आयटम्स असतील त्याच्यातनं आपण डिलीट करून आपण त्याच्या बजेटमध्ये सुद्धा ते डिझाईन करून किंवा कन्स्ट्रक्शन करून देऊ शकतो. बरोबर बरोबर. हे झालं बजेट हाऊसिंग बद्दल. पण दुसरा मग मला प्रश्न येतो की इन जनरल बांधकाम करताना कुठल्या महत्वाच्या टिप्स असं तुम्ही देऊ शकाल की या उपयुक्त गोष्टीत या मात्र फॉलो केल्याच पाहिजेत कुठलंही कन्स्ट्रक्शन करताना? मे बी तुम्ही घराचं रेसिडेन्शियल करा, कमर्शियल करा, पण या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सर मी पहिले तर हे सांगेल की जी काही आपली रिक्वायरमेंट आहे, आपल्याला जे आता ज्या गोष्टीसाठी ते आपल्याला प्रिमायसेस बिल्ड करायचं आहे, बरोबर, वेगळ्या 4 जणांकडनं त्याची वेगळ्या जणांकडनं आपण त्याचं प्लॅनिंग घेतलं पाहिजे. बरोबर. ते सर्व प्लॅन आपण रीड करून आपल्याला ते समजले आहेत का, आपल्याला युटिलिटी वाईज कुठलं प्लॅनिंग जास्त सोपं होतंय किंवा युटिलिटी ज्याच्यामध्ये जास्त निघते. की जसं की आता 1,01,000 स्क्वेअर फूटचं आपण एक घर डिझाईन केलंय, पण ज्याच्यामध्ये जर 150 स्क्वेअर फूट एरिया अंडर पॅसेजेस असेल तर शेवटी आपल्याला युटिलायझेशन मध्ये एरिया किती निघतो. बरोबर. तर त्या दृष्टीने अशा अनेक उदाहरणं आहेत, त्यानुसार आपण तो प्लॅन रीड करणं शिकलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर एकदा प्लॅनिंग फायनल झाल्यानंतर एक टेक्निकल पर्सन, इंजिनियर, आर्किटेक्ट जो कोणी आपण अपॉइंट करतोय त्याच्यासोबत सुद्धा त्याचा ऍडवाइस, त्याचं गायडन्स घेतल्याशिवाय आपण ते काम करायला नाही पाहिजे. बरोबर. आणि तो जे मटेरियल सजेस्ट करतोय, ऑब्वियस कोणी इंजिनियर जे काय आज त्यांच्या नॉलेजमध्ये, अपडेटेड नॉलेजमध्ये, जे त्यांच्या माहितीमध्ये जे सगळ्यात चांगलं गुणवत्तावर्धक मटेरियल असेल तेच ते सजेस्ट करतील. बरोबर. तर त्यानुसार त्या क्वालिटीचं मटेरियल जे इंजिनियर आपल्याला सजेस्ट करतोय त्या क्वालिटीचं मटेरियल जर आपण यूज केलं तर एक नक्की एक स्ट्रॉंग आणि साऊंड कन्स्ट्रक्शन आपण नक्की करू बनवू शकतो. शकतो. बरोबर. दुसरं सर, इनिशियल डेज मध्ये बऱ्याचदा तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट किंवा अशा याच्यात काही काम केलंय पूर्वी किंवा काही करण्याची इच्छा? सुरुवातीला केलेली आहे सर आपण गव्हर्नमेंटमध्ये, जसं PWD, इरिगेशन, MSCB या सर्व डिपार्टमेंटमध्ये आपण कामं केलेली आहे. बरं. पण ओव्हर द पिरियड शेवटी आपल्याला जो एक आपला कल जो होता किंवा आपली आवड जी होती ती बरोबर. नक्कीच प्रायव्हेट क्षेत्रात किंवा घरांची विविधता यामध्ये होती. त्यामुळे आणि पैसा हे साध्य नसल्यामुळे एक आपल्याला वेगळी जी क्रेज होती की काहीतरी आपल्याला क्रिएशन्स बनवायचे होते. बरोबर. त्यामुळे 2007 पासून आपण त्याच्यातून अलिप्त होऊन पूर्णपणे या व्यवसायाकडे. बरोबर. बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात किंवा आता सुद्धा कधीतरी रिसेंटली असं घडलं असेल की कुठल्या तरी मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा काहीतरी अडचणी येतात. इनिशियल डेज मधल्या अडचणी असतात की थोडंसं नॉलेज कमी असतं, सुरुवातीला एखादी पटकन गोष्ट कळत नाही आणि मग कुणाला तरी विचारावं लागतं वगैरे. आणि आताच्या केसमधली आव्हानं अर्थातच वेगळी असतील. तर अशा कुठल्या प्रसंग आठवते का जिथं कुठल्या आव्हानाला असं तुम्ही तोंड दिलं आणि त्याच्यावर ऑफकोर्स मात केलीत? आव्हानं तर सर रोज उठलं तर आव्हानच आहे. बरोबर. कन्स्ट्रक्शन फील्ड आज जे आपण लिहिलं या आव्हान सोडवते ते आपल्या इनिशियल डेज मध्ये आपल्यासाठी म्हणजे खूप विचार करून मग आपल्याला ते त्यातून मार्ग सुचत नव्हते. एक्झॅक्टली. पण आता त्या आव्हानांची सवय झालेली आहे आणि आव्हान नसलं तर काम करणंही माणसाला काही म्हणजे तो एक माणूस एक मशीन होऊन जाईल ना. बरोबर बरोबर. त्यामुळे आव्हान तर हे असलेच पाहिजे आणि आव्हानात्मक काम करणे हीच माणसाची प्रवृत्ती पण असली पाहिजे. त्यामुळे आव्हान आले तरी मी त्याला जास्त आव्हान म्हणून घेत नाही, उलट त्याला पॉझिटिव्ह लिहून त्यातून काय मार्ग काढता येतील किंवा त्याच्यावर काय आपल्याला पॉझिटिव्ह हे करता येईल, रेमेडी काढता येईल, त्याच्यावर मी फोकस करून त्याला नक्की. बरोबर बरोबर. तर एवढा अनुभव म्हणून मला आणखीन एकदा अधिकारानं किंवा हक्कानं असं विचारावं वाटतं की मग या क्षेत्रात जी तरुण पिढी आता येते, नवीन इंजिनियर्स येतात, ऑफकोर्स तुमच्यासारखे सिनियर्स असतात, ते त्यांचं स्वागतच करत असतात या क्षेत्रामध्ये, पण त्या तरुणांना काय सल्ला द्याल वडिलकीच्या नात्यानं? ॲज ए कलिग म्हणून मी माझ्या नवीन या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्या इंजिनियर्स, आर्किटेक्ट जे कोणी आता आता कन्स्ट्रक्शन याच्यात उतरत आहेत, मी त्यांना एकच सल्ला देईल की प्रत्येक मनुष्य आज जर समजा मला ते मोठा म्हणून पाहत असतील या क्षेत्रामध्ये तर त्यांनी हे आज पाहत आहेत. मी ज्यावेळेस त्या स्टेजला होतो त्यावेळेस त्यांनी मला पाहिलेलं नाहीये. बरोबर. त्यामुळे सुरुवात ही प्रत्येक व्यक्तीची असो किंवा एंटरप्रेनरची असो ती एक सामान्य म्हणूनच होत असते. बरोबर. आपल्या हातात पूर्ण त्याचं कौशल्य आहे की आपण स्वतःला कोणत्या स्टेजवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर नेऊ शकतो. त्यामुळे एक पूर्णपणे जे काय आपण काम हातात घेतलेलं आहे त्याला योग्य न्याय देणं, त्याचा गुणवत्ता दर्जा घसरू न देणं, त्यासाठी लागणारं मटेरियल हे सिलेक्शन करताना खूप जागरूक असणं, ह्या सर्व गोष्टी करून अपार मेहनत घेतल्यानंतर यश हे नक्कीच प्रत्येकाला मिळणारच आहे. आणि जर माझ्यासारख्या सामान्याला एक 500 किलोमीटर बाहेरून येऊन इथं ह्या गावातून जर ते मिळू शकतं तर ते कोणालाही मिळू शकतं. हे माझी
नक्कीच त्यांच्यासाठी एक सांगणं असणार आहे. त्यामुळे येस. आय विश ऑल माय बेस्ट. आणि फक्त त्याच्यासाठी तुम्हाला 100% डेडिकेटेडली आणि पॉझिटिव्ह, त्याच्यात कुठेही माल प्रॅक्टिस तर जनरली आता हा विषयच बंद झालेला आहे, पण तरी त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिस वगैरे हा विषय कुठेही नको. बरोबर आहे. आणि एक चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आपण आपल्या क्लायंटला दिली पाहिजे, त्यातून यश नक्कीच मिळणार. क्या बात आहे. शहराच्या पायाभूत विकासामध्ये अभियंत्याचा खरं तर रोल फार मोठा असतो. तर तुम्हाला काय वाटतं की एक इंजिनियर म्हणून शहराच्या अशा मूलभूत विकासांमध्ये आपण कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो? शहराच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्यूट तर सर, आता जसं मी आतापर्यंत पाहतोय तर आपल्याकडचा भाग सोडला, बाकी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्याची डेव्हलपमेंट किंवा त्यांना विचारात घेऊन ती डेव्हलपमेंट केली जाते. बरोबर. पण आमच्यासारख्या भागामध्ये इथं थोडंसं त्याला स्कोप नाहीये. आम्ही बरोबर. तर आमचे जे कामं होतात ते, किंवा आम्ही जे टाउनशिप करतोय, जे काय आम्ही प्रायव्हेट वर्क करतो, त्याला तर आपण गुणवत्ता देतोय, बरोबर. पण त्याच्यासोबत जे इन्फ्रास्ट्रक्चर जे सिटी म्हणून लागतंय, तिथं कुठंच आपल्याला एक लोकल बॉडी असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेणे, बरोबर. हे कमीत कमी एक अपेक्षा आहे की शहराचं सौंदर्यीकरण पण हे इंजिनियर जे लोकल आपल्या गावामध्ये आहेत त्यांना इनरोल करून त्याच्यामध्ये त्यांचे आयडियाज घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन, त्याप्रमाणे जर शहराला आपण रचनात्मक दृष्ट्या जर विकसित केलं तर त्याचं एक सौंदर्य एक वेगळं असू शकेल. राहण्याला प्रत्येकाला एक लाईव्हनेस, प्रत्येकाला एक खूप छान मोकळी हवा पण मिळेल इथे. बरोबर बरोबर. आणखीन एक म्हणजे एक इंजिनियर म्हणून, एक यशस्वी व्यावसायिक म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग या फील्डचं भवितव्य किंवा भविष्य कसं बघता तुम्ही? तर पृथ्वीचं जेवढं भविष्य आहे तेवढंच या क्या फील्डचं बात आहे. भविष्य आहे, कारण की दिस इज अ एंडलेस. आज जे आपण स्ट्रक्चर करतोय ते 100 वर्षासाठी करतोय, 80 वर्षासाठी करतोय. खूप काही आपण टेक्नॉलॉजी वेगळी केली तर ती 200 वर्षासाठी करतोय. बरोबर. त्यामुळे ही सायकल जी आहे, ही चेन कधीही न ब्रेक होणारी आहे. बरोबर. जशी जशी लोकसंख्या वाढते, जसे जसे नवीन टेक्नॉलॉजी वाढते, तशा तशा नवीन नीड्स आपल्या समोर येतात आहेत. बरोबर. आणि नीड्स जशा कम्प्लीट करण्यासाठी याच्यामध्ये स्कोप हा अनिश्चित अमाप स्कोप आहे. बरोबर. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच भरपूर जास्त करिअर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी तर खूप स्कोप आहे. क्या बात आहे. बरं, जाताना मला तुम्ही जो पहिल्यांदा सुरुवातीला उल्लेख केला त्याबद्दल पण विचारायचंय. अयोध्यामधल्या एक ड्रीम प्रोजेक्ट बद्दल आपण मगाशी बोललो, तर त्याबद्दल पण आम्हाला सांगाल, काय प्रोजेक्ट आहे तो? सर ऍक्च्युली अयोध्या जिथं आपलं राम जन्मभूमी आहे, हो. जे आता मेन मंदिर झालंय, तिथून अवघ्या 800 मीटर अंतरावर आपलं एक तिथं संस्थान आहे, जानकी सदन म्हणून. त्या जागेची आख्यायिका पण आहे की ज्यावेळेस रामजी आणि सीताजी यांचं लग्न झालं होतं, ते लग्नानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांचं अयोध्यामध्ये आगमन झालं तर सीता मातेची डोली जिथं पहिले थांबवली आणि जिथं त्यांचे पदस्पर्श झाले, ती जागा आहे जिथं आपला आता हा प्रोजेक्ट होतोय. सीताजी की डोली म्हणून ते स्थान आजही तिथं प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी आपण फार मोठं भव्य असं भक्तनिवास तयार करतो आहे. जनरली आपण कुठल्याही श्रद्धास्थानी जात असताना सहपरिवार सहकुटुंब जात असतो, त्यामुळे तिथं आम्ही 1 BHK अपार्टमेंट सारखे हॉटेल जो आहे त्याचं 1 BHK अपार्टमेंट प्लॅन केलेलं आहे. तिथं जवळपास 500 रूम्स अवेलेबल आहेत, हॉल्स अवेलेबल आहेत, रेस्टॉरंट अवेलेबल आहे. बरेच लोक आता इथून 8 दिवसासाठी भागवत करण्यासाठी असेल किंवा काय अशांना कोणाला जायचं असेल तर तिथं ते पूर्ण करू शकतात. आपल्या महाराष्ट्रातनं किंवा आपल्या विदर्भातनं, आपल्या नियरबायच्या परिसरातनं लोक तिथं जातील तर त्याचा नक्कीच त्यांना खूप जास्त फायदा पण मिळेल. आणि एक चांगल्या अम्युनिटी असलेलं आणि कुठल्याही रूम मधनं आपल्याला भविष्यात ते मंदिर कळस त्याचा दिसणारच आहे, ह्या पद्धतीचं ते प्लॅनिंग केलेलं आहे. आता त्याचं काम नेमकी सुरुवात झालेली आहे. 2 ते 2.5 वर्षात ते पूर्णत्वास पण येईल. अशा पद्धतीचा तो माझ्या मी सुरुवातीला म्हणलं तसं सगळ्या विदर्भवासियांना पण अभिमान आहे, आम्हाला पण अभिमान आहे की फक्त विदर्भाच्या बाहेर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, अशा जाऊन तुम्ही इतका मोठा प्रोजेक्ट करताय. आणखीन एक कन्स्ट्रक्शन मधला इतका अनुभव तुमचा आहे म्हणून सळई हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. स्टील कुठल्याही बांधकामासाठी सगळ्यात महत्वाचं असतं. तर ती सळई निवडताना तुमचे स्वतःचे काही पॅरामीटर्स आहेत का? कशी निवडावी सळई, किंवा काय गुणवैशिष्ट्य असावी त्याची? नक्कीच सर, म्हणजे मेन पार्ट आपण जे काही कन्स्ट्रक्शन करतोय आता, तर आपण पूर्ण RCC फ्रेमवर्क स्ट्रक्चरच करतो आहे. बरोबर. UCR किंवा ते लोड बेरिंग स्ट्रक्चर आता कालबाह्य झालेले आहे. आता जे आपण स्ट्रक्चर बिल्ड करत आहोत, या बिल्ड करताना आपले सगळे जे मेन फॅक्टर्स येतात त्याच्यामध्ये आपल्याला
एक मेजर कॉम्पोनंट जसं सिमेंट आहे तसंच त्याच्याहून मोठा कॉम्पोनंट हा स्टील सुद्धा आहे. स्टील मध्ये आता जे जे काय अपग्रेडेशन येत आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की पहिले माइल्ड स्टील होतं, मग नंतर टॉर्क स्टील आलं, मग नंतर TMT सली आले, मग आता 550D वगैरे पण मटेरियल आपल्याला मिळतंय. तर याच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिसिटी किती, डक्टाईल स्ट्रेंथ किती आहे, त्यानंतर त्याचा जो डायमीटर ऑफ बार आहे त्याचा रेशो किती आहे पर वेट, म्हणजे त्याच्यामध्ये किती वेट व्हेरिएशन्स आहे, बरोबर, या सगळ्या गोष्टी आहे. आता याच्यात पण अजून ऍडव्हान्स आहे, आपल्याला जसं काही जंगरोधक वगैरे पण सरिया मिळू शकतात. तर प्रत्येक वेळेस आपण डिझाईन करताना जी रिक्वायरमेंट येते स्टीलची, त्यानुसार जनरली आपण M25 M30 मिक्सला आपण डिझाईन करून स्ट्रक्चर्स करतोय, जे काय करतोय. तर त्या हिशोबाने जी रिक्वायरमेंट येते ती नक्की पारखूनच आपण स्टील घेतोय. बरोबर. त्यामध्ये दुसरं आयकॉन स्टील बेसिकली तुम्ही कुठल्या आधीच्या प्रोजेक्ट्स मध्ये वापरलंय का, किंवा आयकॉन स्टील बद्दलच्या प्रॉडक्ट म्हणून तर तुम्ही बोलाच आवर्जून, पण बेसिकली राठी सरांबद्दल किंवा आयकॉन स्टील बद्दल, त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल तुमचं काय ऐकायला आवडेल तुमच्याकडनं? आयकॉन स्टील सर, मी माझ्या जवळपास गेल्या 2 वर्षाच्या जेवढेही माझे प्रोजेक्ट चालू तिथं प्रत्येक ठिकाणी मी आयकॉन स्टील वापरत आहे. जसं की आता MD प्लाझा मी कमर्शियल मॉल केला, तिथं सुद्धा आयकॉन स्टील वापरलाय. त्यानंतर आता मालेगावचं माझं एक सुरेखा रेसिडेन्सी आणि सेंट्रल प्लाझा म्हणून एक मॉलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथेही मी तोच वापरत आहे. वाशिम मध्ये एक वॉटर पार्क आपण लॉन्च करतोय, आता पूर्णत्वाकडे गेलेला आहे. तिथं सुद्धा आपण पूर्ण जी काही रिक्वायरमेंट आहे ती आयकॉन मार्फतच पूर्ण केली. याच्या व्यतिरिक्त जे माझे अजून प्रायव्हेट साईट्स आहेत जिथं मला क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचंय, तिथं मी नक्कीच आयकॉन साठी रेफर करतोय. आणि दिनेश राठी सरांबद्दल तर मी आवर्जून सांगेल की आजच्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी माझं त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालं होतं. कन्व्हर्सेशन या माध्यमातून झालं होतं की मला आयकॉन स्टीलची क्वालिटी आणि याच्याबद्दल पूर्ण खात्री झाल्यानंतर मला 100% आयकॉन हे स्टील हवं होतं, पण मी ज्या प्रोजेक्टसाठी ते वापरत होतो त्या प्रोजेक्टमध्ये मला कुठंतरी कॉस्टमध्ये ते मला बसत नव्हतं. तर त्यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, जे इथले आपले मेन डीलर आहेत गोविंदजी राठी, त्यांच्या मार्फत त्यांनी मला त्यांच्याशी बोलणं करून दिलं होतं. मी त्यांना फक्त एक रिक्वेस्ट केली की सर, म्हटलं मला वाशिम सारख्या छोट्या शहरात राहून कमी पैशामध्ये एक खूप गुणवत्तापूर्वक एक क्वालिटी दर्जेदार असं बांधकाम मला डिलिव्हर करायचंय, ज्याच्यासाठी मी माझं तर पूर्ण कॉम्प्रोमाइज करतच आहे, एक प्रॉफिट रेशो असेल किंवा जे काय असेल. तर तुमच्याकडनं पण ऍज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून मी काही एक्सपेक्ट करतो की तुम्ही आमच्यासारख्या रिजन मध्ये, जिथं आम्हाला प्रत्येक गोष्ट बिल्ड करताना अनेक गोष्टींचे चॅलेंजेस, सगळ्यात मोठा तर बजेटिंग हा आमच्यासाठी प्रश्न आहे. त्यावेळेस त्यांना मी म्हटलं होतं की सर, थोडंसं मला स्टील तर तुमचं वापरायचं, पण रेट मला जास्त होता येतं. पण त्यावेळेस त्यांनी जे मला पूर्ण समजून घेतलं आणि माझा प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतल्यानंतर म्हटलं की नाही, याच्यानंतर तुम्हाला जेव्हाही काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला पर्सनली या नंबरला कॉल करून जो रेट असेल त्यापेक्षा बेटर रेट मी तुम्हाला नक्की देणार आहे. ते प्रॉमिस ते आजपर्यंत माझ्याशी पाळतात आहेत. नक्कीच त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि एक माझ्या यशामागे ते सुद्धा गेल्या 2-3 वर्षाच्या जर्नीमध्ये सोबत आहेत, हे मला सांगायला कुठलीही खंत नाही. नाही, नक्कीच आम्हाला तर आनंद आहे, अभिमान आहे. तर हे होते इंजिनियर मिलिंद भावसार सर. त्यापेक्षा ते उत्तम व्यावसायिक आहेत. 30-35 वर्षाचा अनुभव, हजारो प्रोजेक्टचा रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियलचा पाठीशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला एक तरुण जेव्हा अशी स्वप्न बघतो आणि इतक्या मोठ्या उंचीवर जातो, तेव्हा माझ्या मते मला एक वाक्य नेहमी आठवतं, ते म्हणजे घामाची आणि अश्रूची चव सारखी असते, पण रडायचं का लढायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि त्यातलं लढायचं हा ऑप्शन जे निवडतात त्यापैकी एक असतात मिलिंद भावसार सर. सर, तुम्हाला पुन्हा एकदा आयकॉन स्टीलकडून आगामी काळामध्ये, म्हणजे आता तर फक्त 3,500चा टप्पा पार पडलाय, 10,000च्या टप्प्यासाठी आपण पुन्हा एकदा निश्चितच भेटू त्या प्रकल्पांसाठी. आणि आयकॉन स्टील तुमच्यासोबत आहे, भविष्यात राहणारच आहे. आणि असेच उत्तम प्रकल्प तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलच्या आणि माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू आयकॉन. थँक्यू.